सुरुवातीलाच बातमी आहे एका गाजलेल्या सीडीची। गेल्या काही वर्षांपासून राजकारणात, महाराष्ट्राच्या राजकारणात विशेष करून या सीडीची खूप चर्चा आहे। ही सीडी नेमकी कोणाची आहे आणि कोण या संदर्भात आरोप करतात, पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। एक सीडी जी लावणार आग, त्या सीडीमुळे सरकारची भागमभाग। एक बटन दाबलं तर कुणाची लागणार वाट। राजकारणामध्ये 40 वर्ष मी काढलंय, पण या 40 वर्षामध्ये महिलेला समोर ठेवून कधीच राजकारण केलं, बाईला समोर ठेवून करायचं अजिबात नाही केलं। एक वेळ जयंतरावांशी चर्चा करत असताना जयंतराव मला म्हणाले की तुम्ही राष्ट्रवादीमध्ये येताय। म्हटलं मला यायचं आहे, जर तुम्ही मला मदत केली, प्रवेश दिला तर मी येईल। जयंतराव मला बोलले की ते ईडी बीडी तुमच्या मागे लागेल ना। मी म्हटलं त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेल। एकनाथ खडसे ज्या सीडी बद्दल बोलत होते ती सीडी अखेर 5 वर्षांनी सापडली आहे। 2020 मध्ये जेव्हा एकनाथ खडसेंनी भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्यावेळी खडसेंनी या सीडीची धमकी दिली होती। खडसे म्हणाले होते, तुम्ही ईडी लावा, मी सीडी लावेन। त्याचवेळी खडसेंकडे भाजप नेत्याची कुठली तरी सीडी असल्याची जोरदार चर्चा रंगली होती, पण 5 वर्षात ही सीडी काही बाहेर आली नाही। अखेर ही सीडी कुठली हे खडसेंनी 5 वर्षांनी उघड केलंय। लोढाने स्वतः सांगितलं आणि हे सांगत असताना त्याने हेही सांगितलं या ठिकाणी की मला तुम्ही दमबाजी करू नका, मला पुरावे काय मागतात, माझ्याकडे एवढे पुरावे आहेत की नुसतं बटन दाबलं तर अख्खा हिंदुस्थान हादरून जाईल। एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचं पारंपरिक वैर आहे, त्यामुळे बहुतांश वेळा खडसेंच्या निशाण्यावर महाजनच असतात। खडसे ज्या सीडीबद्दल बोलतायत त्या सीडीमध्ये एका नव्या खेळाडूची एंट्री झाली आहे। तो नवा खेळाडू म्हणजे प्रफुल्ल लोढा। 62 वर्षांचा प्रफुल्ल लोढा हा जामनेरमध्ये राहतो। जामनेरमधल्या सगळ्या नेत्यांशी त्याचे जवळचे संबंध आहेत। प्रफुल्ल लोढा जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातल्या पहुरपेठ या गावचा रहिवासी। गावात वडिलोपार्जित शेती, प्लॉट, सिनेमा थिएटर आणि विविध व्यवसाय आहेत। एकंदरीत जामनेरमधलं हे बडप्रस्थ। लोढाचा राजकीय अनुभव सुद्धा दांडगा। अगोदर काँग्रेसमध्ये, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि सध्या तो भाजपमध्ये आहे। गिरीश महाजन सरपंच झाल्यानंतर लोढानं महाजनांसोबत आरोग्य सेवक म्हणून जवळपास 20 वर्ष काम केलं। गिरीश महाजन मंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडे लोढा मोठ्या कामांची मागणी करू लागला आणि दोघांमध्ये वितुष्ट आलं। गिरीश महाजनांना शह देण्यासाठी लोढानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। त्यानंतर लोढानं पुन्हा भाजपशी जुळवून घेतलं। मध्यंतरी लोढानं दारू पिऊन एकनाथ खडसेंविरोधातही पत्रकार परिषद घेतली होती। 62 वर्षांच्या प्रफुल्ल लोढावर मुलींबरोबर गैरकृत्य केल्याचा आणि मुलींना कोंडून ठेवून धमकी दिल्याचेही आरोप आहेत। लोढाचा एकंदरीतच इतिहास हा वादग्रस्त राहिलाय। ज्यावेळी लोढाचं महाजनांशी बिनसलं त्यावेळी त्यानं आपण एक बटन दाबलं तर अख्खा हिंदुस्थान हादरून जाईल असा दावा केला होता आणि ते बटन दाबू नये म्हणून ट्रायडंट हॉटेलमध्ये बोलावून आपली सेवा करण्यात आली असा गौप्यस्फोटही प्रफुल्ल लोढानं केला होता। मला पुरावे द्यायला कोण शरण जाण्याची गरज नाही, एक बटन दाबलं तर पुऱ्या हिंदुस्थानामध्ये तलगा मारून जाईल। परंतु मी कुणाला वहिनी म्हटलंय, कुणाला बेटा म्हटलंय आणि मी आया बहिणीची इज्जत करणारा मनुष्य आहे। तिच्यात निरपराध 5-25 लोकांचा जीवनामरणाचा प्रश्न आहे, म्हणून मी शांत आहे। तरी मला जास्त सोन्याचे काम करू नये आणि मला कुठे काय पुरावे द्यायचे याचा सल्लाही देऊ नये, कारण आपण विसरले असतील की ट्रायटन हॉटेलजवळ 3 महिने आपण पाया पडून थकलेले आहे। प्रफुल्ल लोढानं जरी नाव घेतलं नसलं तरी त्याचा रोख गिरीश महाजनांकडेच होता। प्रफुल्ल लोढाचं हे प्रकरण आणखी पुढे नेलं ते संजय राऊतांनी लोढा आणि गिरीश महाजन तसंच लोढा आणि देवेंद्र फडणवीस यांचे फोटो दाखवले। लोढा हा भाजपचा खास हस्तक आहे। त्याच्या मदतीनं ठिकठिकाणी विरोधी पक्षाच्या आणि स्वतःच्या लोकांवरही पक्षानं ट्रॅप लावले, पण आता तो ट्रॅप भाजपवरच उलटल्याचं राऊत म्हणतायत। हा भारतीय जनता पक्षाचा ह्या सगळ्या लोकांचा खास हस्तक आहे आणि त्याच्या माध्यमातून ठिकठिकाणी
विरोधी पक्षाच्या आणि स्वतःच्या लोकांवरती सुद्धा अशा प्रकारचे ट्रॅप लावले गेले. पण आता ते स्वतःवरच उलटल्यामुळे यांची धावाधाव सुरू आहे. त्याच्यामुळे हे जे काय भारतीय जनता पक्षाचं वॉशिंग मशीन आहे त्याच्यामध्ये काही डाग धुतले जात नाही. त्यातला हा एक डाग आहे. आज सुद्धा सकाळपासून पोलिसांची पथकं या लोढाच्या अनेक ठिकाणावरती छापा मारतायत. त्यांना 4 पेन ड्राईव्ह शोधायचे आहेत आणि 2 CDs आहेत. असा एक मोठा मी तुम्हाला आवाहन करतो, एकदा सुद्धा ट्रायडन हॉटेलमध्ये मी हा भेटतो असेल एकदा सुद्धा तर मी सक्रिय 3 महिने सोडून द्या. मला सगळे कॅमेरे तिथे लागलेले आहेत, सगळं तिथे आहे, तिथले फोटो व्हिज्युअल असेल. एकदा सुद्धा जर मी हा ट्रायडन हॉटेलमध्ये भेटलो असेल तर मी तुम्हाला सांगतो की मी सक्रिय राजकारणात निघून जाईल. एक दिवस राजकारणात राहणार नाही. आता ज्याच्याकडे ही CD आहे, ज्या CDचं बटन दाबलं तर तहलका होणार आहे, तो लोढा नेमका कुठे आहे? तर 5 जुलैला या लोढाला अटक करण्यात आली आहे. लोढावर अंधेरी MIDC पोलीस ठाण्यात पॉक्सो, बलात्कार आणि हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोढाला अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्या जळगाव, जामनेर आणि पहूरमधल्या मालमत्तेची झडती घेतली. पोलिसांनी त्याच्या घरातून लॅपटॉप, पेन ड्राईव्ह आणि काही इलेक्ट्रॉनिक वस्तूसुद्धा जप्त केल्यात. ही सगळी कारवाई पाहता त्या CDचं काय झालंय हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे संशयाचं बोट आता भाजपच्या नेत्याकडे आलंय. स्वच्छ प्रतिमा असलेला भाजप आता या विषयाची सत्व परीक्षा कशी देणार याबद्दल उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.